नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार का, यावर चर्चा रोज रंगतात. आजही पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी त्याच दिशेने संकेत देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. अजित पवार आणि आपल्यात विलीनीकरणाची चर्चा झाली होती असा दावा सुळेंनी केलाय, तर याही पुढे जाऊन विलीनीकरणाची घोषणा आजच्या दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारीला करण्याचं ठरलं होतं असं अंकुश काकडे यांनी पुन्हा एकदा म्हटलं. या विषयात सगळ्यात मोठी मेघ अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मोठा नेता विलीनीकरणाचे संकेत देत नाहीये. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ यापैकी कुणीही सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याला दुजोरा देत नाहीये. याचा अर्थ हा होतो की राष्ट्रवादी काँग्रेसला विलीनीकरण नकोय. कारण अनेक असू शकतात. पहिलं कारण आहे पवार कुटुंबातलेच मतभेद. ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या सकाळी शरद पवार यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. सुनेत्रा आज शपथ घेतायत याबद्दल मला माहित नाही असं पवार म्हणाले होते. या सगळ्याचं सखोल विश्लेषण पाहूयात, पण त्या अगोदर आज दिवसभरातल्या प्रतिक्रिया बघूयात. दादा असता तर खूपशा गोष्टी झाल्या असत्या. रेवतीच्या लग्नाची अनाउन्समेंट पण दादानीच केली असती. पण हे दुर्दैव आहे की दादा आज आपल्यात नाही. पण दादाची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती सगळी आम्ही पूर्ण करू. त्यावेळेला ती तारीख दादांना काहीतरी सोयीची नव्हती वाटतं, कारण दादा काहीतरी दिल्लीला जाणार होते. जयंतरावांना काहीतरी सोयीची नव्हती, म्हणून जयंतरावांचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल. ते त्यावेळेला म्हणाले, दादा म्हणाले होते की ठीक आहे, जयंतरावांना जी तारीख असेल त्या तारखेला आपण एकत्रीकरणाचा निर्णय करू. आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती. परंतु दुर्दैवाने 28 तारखेची दुर्घटना घडली आणि त्यानंतर आज जर दादा या 12 तारखेला आपल्यामध्ये असते, या दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असतं. दुर्दैवाने दादा आज नाहीत. आमच्या पक्षाचा भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे, कारण मी वारंवार या बाबतीमध्ये ज्यावेळेला महाराष्ट्राचे थोर शिल्पकार चव्हाणसाहेबांच्या समाधीच्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी वेणी गेला त्यावेळेपासून मी विचारलं की बाबा विलीनीकरण कुठल्या पक्षामध्ये. एक आम्ही एनडीएमध्ये आहोत. एनडीएमध्ये माझं प्रणित आज देशातला महत्वाचा एक घटक आणि युपीए म्हणजे काँग्रेस प्रणित घटक. अशा वेळेला आम्ही एनडीएमध्ये आहोत. दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की आम्ही निर्णय घेतला सामूहिकरित्या दादाच्या नेतृत्वाखाली एनडीए सोबत जाण्याचा. कालही होता, आजही होता आणि उद्या भविष्यामध्ये सुद्धा राहील. आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत जो चाललेला वाद आहे त्या वादावर आमच्या सारख्याने बोलणं उचित नाहीये. की राष्ट्रवादी एक गट म्हणतो की विलीनीकरणाची बोलणी झाली होती, दुसरा गट म्हणतो की विलीनीकरणाची काही बोलणीच झाली नव्हती. आता ज्यांच्या समोर हे सगळं काही प्रकार घडले होते ते अजितदादा आज हयात नाहीत. म्हणून आता नेमकं काय घडलं, त्याचे काय पुरावे या खोलात जाण्यापेक्षा त्या दोन्ही पक्षाचं एकमेकाशी असलेलं आता तर नातं मला वाटतं आता दूर होत चाललेलं आहे. म्हणून विलीनीकरण होईल अशी शक्यता थोडी कमी वाटते. आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतला पक्ष आहे, त्यामुळे विरोधी गटाला आपल्यात सामावून घ्यायला तो फारसा उत्सुक दिसत नाहीये. या पक्षाची सध्याची परिस्थिती काय ते बघूयात. 40 आमदारांसह सत्तेमध्ये असलेल्या सरकारमधील स्थानाला कसलाही धोका नाही. अजित पवार हयात असताना त्यांचे फडणवीसांशी कधीही मतभेद नव्हते. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव अशी परिस्थिती नव्हती आणि नाही. सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व सर्व आमदार आणि खासदारांनी मान्य केले, त्यामुळे कुणी पक्ष सोडून जाण्याची शक्यता नाहीये. आणि म्हणूनच पवार गटाच्या आमदारांची तशी गरज नाहीये. उलट विलीनीकरण झालं तर काही सरकारमधील काही खाती, पक्षातील काही पदं द्यावी लागतील. आधीच 3 पक्षांचं सरकार आहे, त्यात विलीनीकरण असं गणित राष्ट्रवादीमध्ये कुणालाही नको आहे अशी माहिती आहे. दादांच्या राष्ट्रवादीची सद्यस्थिती पाहिल्यानंतर पवार गटाचं सध्याचं स्टेटस काय तेही बघूयात. 1999 मध्ये पक्ष स्थापन झाल्यापासून 2014 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस ही कायमच महाराष्ट्रात सत्तेत राहिली.
2019 ते 2022 हा काळ वगळला तर पवारांच्या बहुतांश नेत्यांना सत्तेबाहेर राहण्याची सवयही नाहीये आणि इच्छाही नाहीये. महायुतीत गेला तर केंद्र सरकारमध्ये सुद्धा स्थान मिळणार आहे. जयंत पाटील कोणत्याही क्षणी पक्ष बदलू शकतात अशा चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहेत. सुप्रिया सुळे राज्यात फडणवीसांचं नेतृत्व मान्य करणार का हाही प्रश्न आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मवियाकडे फक्त 46 आमदार होते. त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी वगळता आणखी कुणासोबत जाऊन सत्तेमध्ये येणं अशक्य आहे.